जीवनामध्ये अगदी चांगले समाज कल्याणाचं काम देखील ते करतात. करण कालन ला माशांबद्दल भरपूर मी म्हणेन की माहिती आहे. परंतु तो मी म्हणेन की माळकरी आहे म्हणतात. माळकरी आहे. नॉलेज नॉलेजचा साठा भरपूर आहे. आपण इथे सन्मान करत आहोत. निशब्द. त्यानंतर पुढचा सन्मान असेल तो म्हणजेच हेदुटण्याचे करण कालन. मी हेदुटण्याचे करण कालनांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. करण कालन हा आहे. कानपोलीच येतं, कानपोलीच येतं. आपण इथून सन्मानित करूया करण कालन के के द वॉइस ऑफ ठाणे अँड रायगड ऑल्सो. तर आपण इथे सन्मानित करतोय हरिभक्त पारायण करण कालन. भजन त्यानंतर आपण पाहिलं तर नाही कीर्तन नाही भजन मध्ये आम्ही त्यांना बघितलेलं आहे. त्यानंतर आता क्रिकेट समालोचनामध्ये सध्या तरी मी म्हणेन की हॅशटॅग टॉप 10 मध्ये त्यांचं नाव जरूर येणार आहे. इतकं छान समालोचन ते करतात. जरूर इम्प्रेस दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण या स्पर्धेमध्ये त्यांना येताना पाहिलं. गतवर्षीच्या आधी आपण पाहिलं की विनोदजी पाटील भोपर या स्पर्धेसाठी आले होते आणि आता ते रजा घेतात कारण डेचा फॉर्मॅट देखील आहे. सामना सुरू करा अशी विनंती आहे. सामना सुरू करा प्लीज आपण अशी तुम्हाला विनंती आहे. आपण इथून जाणार आहोत मासकडे. शुभम मात्रे वयाल आपल्यासोबत जॉईन आहेत. थँक्यू सो मच करण सर. थँक्यू सो मच विनोद सर. वेलकम बॅक. श्रीराम चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. आज आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते करण सर आणि विनोद सर मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत. अगदी गोड आवाज त्यांचा मात्र ऐकायला मिळाला. नेहमी ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरात त्यांच्या आवाजाची छाप मात्र आपण पाहिली आहे, परंतु आज चिंचवली गावामध्ये त्यांचा आवाज दुमदुमला आणि ते मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत. चला मॅचकडे लक्ष केंद्रित करूया, जिथे सामना मात्र आपण पाहता राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर नावडे. प्रथमतः बॅटिंग आली आहे ती घोट टीमच्या वाटेला. सुनील स्ट्राईक एंड वरती आहे. अगल्या वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली होती, झेलची संधी तिकडे होती, परंतु झेल ड्रॉप आणि त्यानंतर धावा इकडे किती मिळाल्यात पाहणं गरजेचं आहे. दोन धावा इकडून कंप्लीट होत आहेत. त्यामुळे धावा संख्या धावा फलक्यावरती 4 आपण पाहत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज साहिल खानावकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या मात्र बाहेर पाहत आहे आणि इकडे मात्र सलामीची जोडी सुनील आणि राजा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. लो लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन क्लिअर करत बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. हा पहिला षटकार मधून
दमदार फटका. पहिला षटकार सुनील सालुंके यांच्या बॅटमधून आलाय. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. इकडे पंचांचा मात्र डेड बॉलचा निर्णय येतोय. पहिला षटकाराला 10 वरती संघ मात्र पोहोचला. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने मात्र आपण पाहणार आहोत. फ्रेश मॅच आपल्या भेटीला येते. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टर नावडे. एक बिग फाईट होईल. ओव्हर पिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर्सकडे खेळण्याचा प्रयत्न. अगोदर फिल्डर तिथे लावून ठेवलाय. एक कंप्लीट झाले. डबलचा कॉल. ओ क्लोज कॉल होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा इकडे धावून कंप्लीट केल्यात. त्यामुळे पहिलं षटक एंड झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर घोट संघ पोहोचलाय तो 12 धावसंख्येवरती. 12 लॉस ऑफ 0 विकेट. डीजे साहिलचं देखील कौतुक करूया. अगदी संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर मात्र त्यांच्या माध्यमातून गाण्यांची पर्वणी केली जाते. थँक्यू डीजे साहिल. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज यश खाणावकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 5 षटकं 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये वेगवेगळे गोलंदाज वापरले जातील. खाना विलेज एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती या स्पर्धेसाठी 2 एंड आपण पाहता. पहिला एंड चिंचवली विलेज एंड पाहिला होता. इकडे खाना विलेज एंड कडून ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला फटका डीप मध्ये लॉंग ऑफ कडे धाव मिळते फक्त एक सिंगल रन. सिंगलनं धावसंख्या मात्र 13 वरती पोहोचली आहे. पहिलं षटक चालू आहे. इकडे मात्र 3 खेळाडू थर्ड या सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. सुनील सालुंके स्ट्राईक एंड वरती आहे. सुनील सालुंकेसाठी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हर्सला एक फिल्डर अगोदर लावून ठेवलाय. ऑफसाईड ब्लॉक करण्याचा प्रयत्न बॉलिंग करणारा नावडे टीम कडून केला जातोय. राईट मोर द विकेट हा चेंडू. ओ यावेळेला इनसाइड आउट खेळलाय. कोणताही फिल्डर नाहीये. गॅप जिथे होती ती गॅप परफेक्ट रित्या शोधली आहे आणि ठोकला हा षटकार. इथे मात्र चांगला फटका. ज्या ठिकाणी फिल्डर नव्हता तिथे मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. कारण एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर लावला होता परंतु त्याच्या बाजूने हा षटकार ठोकलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 वरती पोहोचली. यश बॉल तयार आहे. ओ यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर तिथे मात्र बॉल खाली आलाय. विकेट नंबर 1 गॉन. मोठा झटका. पहिला धक्का गोट संघाला. सुनील बॅक टू द डगआउट. अनिकेत मडवी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंबर 3 वरती वंडाऊनच्या क्रमांकासाठी. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली विकेट लवकर गेली आहे आणि ज्या विकेटची नितांत गरज बॉलिंग करणाऱ्या नावडे टीमला होती ती सुनीलची विकेट मिळवली आहे बॉलर यशनं. पहिलाच बॉल होता. विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज मागे चालला. बॉल स्टॉप केला जाईल. तिकडे धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची इकडे सांगत. चांगली गोलंदाजी. पाबो प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि या षटकामध्ये धावगतीवरती थोडासा ब्रेक लावलाय. एक षटकार सुनीलच्या बॅटमधून आपण पाहिला होता परंतु सुनील आता बाद झालाय.
2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर अनिकेत मडवीला आपण पाहताय. नवीन खेळाडू आहे. सेट होण्यासाठी थोडेसे बॉल घेऊ शकतोय. ओव्हर द विकेट. ओ गुड बॉलिंग, परफेक्ट लेंथ. वेगानं बॉल रिलीज केलाय आणि इकडे चान्स नाहीये बॅटरसाठी. रिप्लेमध्ये आपण पाहताय चांगला वेग होता. बॅटर बॉलचा कनेक्शन होऊ दिला नाहीये. निर्धाव चेंडू, सलगचे 2 डॉट बॉल फेकलेत यश खानावकर या गोलंदाजानं. शेवटचा एक बॉल आहे दुसऱ्या षटकातील. अगदी पॉवर प्ले देखील संपण्याच्या मार्गावरती आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल आहे. 19 बनल्यात धावा. शेवटचा बॉल कदाचित आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटरचा असावा. लास्ट बॉल. जबरदस्त बॉलिंग हाताळली आहे. इकडे देखील त्याच पद्धतीनं जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. हा तिसरा डॉट बॉल आलाय. 2 षटक एंड झालेत आणि 2 षटकानंतर गोड संघ 19 वरती 1 विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सागर खानावकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 19 धावा, 9.50च्या रन रेटने या धावा बनवल्या गेल्यात. पहिलाच बॉल होता. इकडे मात्र दिशा थोडीशी खराब आहे. ऑफस्टिक सोडून गेला बॉल. पंचाने मात्र वाईट दर्शवलाय. वाईटचा निर्णय दिला. एक्स्ट्राची रन पहिल्याच बॉलवरती. धावसंख्येत बदल. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. 2 षटकानंतर 20 धावा. पहिलाच बॉल आहे. फुल टॉस बॉल होता. इकडे पंचांचा मात्र नो बॉलचा निर्णय इथे आलाय. साईडचा हा नो बॉल आहे. बिमरचा नो बॉल. त्यानंतर 1+1 अशा 2 धावा इकडे मिळतील. पहिल्याच बॉलवरती खराब बॉलिंग सागरच्या माध्यमातून आपण पाहताय. पहिला वाईड होता आणि त्यानंतर हा नो बॉल. 2 रन्स एक्स्ट्राच्या मिळतात आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. संधी आहे बॅटरसाठी. फ्री हिटचा बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा देखील वाईड बॉल आहे. थोडासा प्रेशराईज झालाय गोलंदाज आणि फ्री हिट आता कंटिन्यू आहे. धावसंख्या धावफलकावरती 23. एक्स्ट्राचे बॉल हाताळले जात आहेत. फ्री हिटची अजूनही संधी आहे. फ्री हिटचा बॉल होता. ओव्हर पिच होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग. तिकडे धाव फक्त एक सिंगल न धावसंख्या मात्र 24 वरती पोहोचले. 24 धावा फडक्यावरती. तिसऱ्या षटकाला इकडे सुरुवात झाली आहे. सागर पहिल्याच बॉलवरती 5 धावा करत गेल्या. थोडीशी महागडी बॉलिंग करतोय. पॉवर प्लेचे षटक संपलेत. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर मिड विकेटला. एक काऊ कॉर्नर. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आलेत. बॉलला उचलतील, फेकतील. थ्रो चांगला झालाय. दुसरीचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. इकडे 2 रन्स मिळतात. धावसंख्येत बदल. 26 धावा फडकावरती आहेत. 11.14च्या रन रेटनं धावा बनवण्यात आल्यात. ओव्हर द विकेट सागर. चांगली गोलंदाजी. परफेक्ट बॉल हाताळलाय. ओव्हर पिच होता थोडासा बॅटकेट. एक सिंगल न धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फडक्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जास्त प्रमाणात मोठे फटके आले नाहीयेत. अगदी प्रोजेक्टेड स्कोर मात्र स्क्रीनवरती आपण 54चा पाहताय. या रन रेटनं संघ जर पुढे चालू राहिला तर 54 धावा बनवू शकतोय हा चेंडू. यावेळेस चांगली गोलंदाजी. बॉल मात्र थोडासा लेट आला. लवकर बॅट फिरवली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक पाहायला मिळते. तो गोलंदाज सागरच्या माध्यमातून 27 धावा फलकावरती आहेत. उडवण्याचा प्रयत्न. वी शेप मध्ये झेलची संधी आहे. झेल ड्रॉप केला इथे फिल्डरनं. थोडीशी मिसफिल्ड पाहताय आपण. क्षितिज फिल्डर त्या ठिकाणी होते. झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर धावा इकडे 2 मिळतात.
2 रन्स, 2 नंतर 29 धावा धावा फळक्यावरती. 5 बॉल झालेत, 10 रन्स खर्च केलेत. गोलंदाजी चांगली झाली आहे, कारण पहिल्याच बॉलवरती एकही बॉल फेकला गेला नव्हता आणि त्यावेळेला 5 धावा होत्या. ओ शेवटचा बॉल, कडक स्ट्रोक. इकडे मात्र बॅटच्या कदाचित कालच्या टोकाला बॉल लागलाय की काय फरक पडत नाहीये. 6 रन्स मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार. 3 षटकानंतर गोड संघ पोहोचला 1 विकेट 35 वरती 35. आता 35 रन्स लागलेत. चांगल्या रनरेटनं धावा बनवल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती षटकार बॅटर अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहिला होता. 16 रन्स सागरनं मात्र खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जाऊ शकतात ते पाहणं मात्र गरजेचं आहे, कारण समोर देखील चांगला संघ आहे नावडे टीम. नावडे टीमचा विचार केला गेला तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या विरोधात धावा अगदी 50 प्लस बनवाव्याच लागतील. 50 प्लस धावा या मैदानावरती सेफ नाही आहेत, कारण बॅटर्सला पोषक अशी खेळपट्टी आहे. इकडे मात्र खूप साऱ्या धावा बनताना आपण पाहिलेत. आज मात्र पहिल्या मॅचमध्ये 94 धावा बनवल्या गेल्या होत्या. अनिकेत मडवी यांनी जर षटकार हॅट्रिक लगावली तर मग तेजस यांच्याकडून ₹1000 पारितोषिक आहे. संदेश भोपी गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय गोलंदाज. इकडे मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. डावखोरा हाताचा बॉलर मात्र लावला गेलाय. 35 झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 1 विकेट गेली आहे. बाद होणारा खेळाडू आपण सुनीलला पाहिलाय, लवकर बाद झालाय. त्यानंतर संघाची जिम्मेदारी स्वतःवरती घेत असताना बॅटर राजा आणि बॅटर अनिकेत मडवीला आपण पाहताय. राजा धुमाळ स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल आहे संदेश. हो चांगला बॉल होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र सिंगल डबलचा कॉल. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मोठे फटके जास्त आले नाहीयेत, परंतु त्याबरोबर सिंगल डबल धावा या महत्वाच्या आहेत. सिंगल डबल धावा घेतल्याच जात आहेत. तर बॅटिंग करणाऱ्या घोट टीम कडून धावा संख्या 37 वरती पोहोचली आहे. ओ परफेक्ट क्लिक झालाय. बॅट वरती परफेक्ट बॉल आलाय. आला तसा पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. दमदार फटका खेळलाय. 6 धावा. धावा संख्या पोहोचली आधी 43 वरती. 2 बॉल नंतर 43 धावा धावा फडक्यावरती. इकडे मात्र आक्रमण करायला सुरुवात राजा या खेळाडून केली आहे. आक्रमण करावंच लागेल. शॉर्ट फॉर्मॅट आहे 5 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये मग आता आक्रमणा व्यतिरिक्त कोणताही पर्याय तुमच्याकडे नाहीये. लॉफ करण्याचा प्रयत्न. इकडे संपर्क तितकासा नाहीये. डीप मध्ये बॉल. मिड विकेटचे खेळाडू जोपर्यंत येतील त्या दरम्यान धावा इकडे 2 धावून कंप्लीट केल्यात. परत एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी उल्लेख केला की मोठ्या फटक्यांच्या बरोबर सिंगल डबल धावांकडे देखील भर दिला जातोय गोट टीम कडून आणि त्यामुळेच धावफलक अगदी हलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 45 धावा धावा फलकावरती आहेत. हो चांगली गोलंदाजी. फिरवला बॉल, थोडासा टर्न केलाय. इकडे रनआउटची संधी निर्माण होऊ शकते, परंतु तसं केलं जाणार नाहीये. इकडे पंच सांगतायत दोन्ही खेळाडूंना सेम मुवमेंटला क्रीज सोडणं मात्र गरजेचे आहे.
हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे, त्यामुळे इकडे धाव ग्राह्य धरी जाणार नाहीये. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आहे. 4 चेंडू संपलेत, 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. राजा स्ट्राईक एंडलाय, बॉल तयार. उडवण्याचा प्रयत्न, थोडासा लो राहिला, बॉल खाली राहिलाय, बॅटच्या झोन मध्ये आला नाहीये. निर्धाव चेंडू, मोठे फटके खेळायचा प्रयत्न चालू आहे, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगत इकडे आपण पाहताय. एक बॉलचा शेवटचा खेळ बाकी आहे. 45 धावा घोट टीमच्या धावा फडकावरती आहेत. शेवटचा बॉल, संदेश उडवलाय समोरच्या दिशेने, फिल्डर डाऊन दी बॉल, झेलची संधी, सोप्पा कॅच कॅरी केलाय, फलंदाज इकडे बाद झालाय. दुसरा धक्का गोट संघाला. 4 ओव्हर इज कम्प्लीट नाव आणि टोटल मात्र पोहोचले 2 बाद 45 वरती. देतोर हाणामारी, क्रिकेटच्या मधील आपण पाहता मराठी भाषेतील हाणामारीचं षटक आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज सर्वेश पाटील. 45 धावा धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक इकडे बाकी आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये किती धावा बनवल्या जातील. 2 विकेट गेल्यात. दोन्ही ओपनिंगचे खेळाडू मात्र तंबूमध्ये बसलेत. नंबर 2 साठी 4थ्या क्रमांकासाठी इन झाला नवीन खेळाडू पप्पू पाटील. अनिकेत मडवी स्ट्राईक एंडलाय, पप्पू नॉ स्ट्राईक एंडलाय. बॉलर सर्वेश पाटील इकडे तयार झालाय चिंचवली विलेज कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अंतिमचे 6 बॉल वरती थोडासा एक्सेलेट करावा लागेल. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिलाच बॉल होता, लोअर फुल टॉस, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वेगानं बॉल फिल्डर कडे आलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत तैनात, उचलतील बॉलला फेकतील. तर दरम्यान सिंगल, एक धाव इथे मिळेल आणि सिंगलनं 46 धावा फडकावरती आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ मात्र बाकी. 46 धावा फलकावरती 11च्या रन रेटनं. 5 बॉलवरती एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. 55+ धावापर्यंत कमीत कमी पोचायचं आहे. दुसरा बॉल आहे, फुल टॉस होता इकडे, पाठवून दिलाय सीमारेषा पार, फुल टोल वसूल केलाय. फुल टॉसचा पूर्णपणे फायदा इकडे घेतलाय. 6 धावा हा षटकार. आणि 50 धावा, 50 अप, 50 धावा फलकावरती, म्हणजे 50 कंप्लीट झाले. 52 धावा फलकावरती आहेत. त्याला थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 52 वरती संघ मात्र पोहोचलाय. पप्पूच्या मधून हा पहिला षटकार. बॉल तयार झाला इकडे. यावेळेस मात्र उंच गेलाय, लांबी मिळेल का? आणि लांबी मिळणार नाहीये. फिल्डर कडून परत एकदा चूक झाली. फिल्डर तिकडे आपण सितीज मात्रेला पाहता. या फिल्डर कडून या मॅच मध्ये हा दुसरा झेल ड्रॉप झालाय. थोडीशी फिल्डिंग खराब आपण पाहताय, खराब फिल्डिंग आणि त्यानंतर झेल ड्रॉप जरूर झालाय. स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे, त्यामुळे आता स्ट्राईक एंड वरती परत एकदा पप्पू पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावा फडक्यावरती आहेत. सोडलेला झेल महागा ठरू शकतो की नाही ते मात्र 3 बॉलवरती आपल्याला समजणार आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सर्वेश पाटील, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर फिरवलाय आणि इकडे बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. सोडलेला झेल महागाट जरूर ठरलाय आणि ठोकला हा षटकार.
सोडला नव्हता. तर त्यानंतर मग 2 धावा आणि 2 धावा मिळाल्यानंतर मग पप्पू स्ट्राईक एंड वरती आला आणि पप्पूनं आणखीन एक षटकार लगावलाय. थोडीशी महागडी ठरली आहे जी झेल ड्रॉप झाली होती ती. स्थितीश कडून 2 झेल या मॅच मध्ये ड्रॉप झालेत. संघ 60 वरती पोहोचलाय. चांगली धावसंख्या. आणखीन एक गेलाय. आणखीन एक गेलाय सीमारेषा पार. कडक 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 हिट. गुडीचं साहिल 66 धावा धावा फलक्यावरती. त्यामुळे जेल पकडणं का गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 6 आणि या षटकामध्ये हा तिसरा षटकार. इकडे मात्र पप्पूच्या बॅटमधून आलाय. 66 टोटल धावसंख्या धावा फलकावरती. शेवटचा बॉल आहे. टार्गेट देणारा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आहे हा चेंडू. आखूट टप्प्याचा कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून वॉट शॉट. क्लासिकल फटका. इकडे मात्र ताकदीचा प्रचंड वापर. बॉल केला हवाई सफर. शेवटला देखील ठोकलाय षटकार. पहिली इनिंग पहिलं सत्र संपलंय आणि टोटल 72 धावा घोट टीमनं मात्र बनवल्या. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 73 ची गरज ती नावडे टीमला. कमॉन डीजे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. नितलस टीम कॅप्टन आणि वाकडी टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच इकडे होणार आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी या. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर टॉस इकडे केला जाईल. त्यामुळे लगेच या. आपण थोडं फास्ट घ्या. आणि एखादा कॅप्टन आला, दुसरा कॅप्टन जर आला नाही तर मग जो कॅप्टन उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. थोडस फास्ट घ्या. वाकडी आणि नितलस दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. येस थँक्यू. यंगस्टार नावडे आणि राजाराणी घोट दोघांमध्ये मॅच पाहायला मिळत आहे. जिथे आपण फ्रेश पूल मधून हा आता अंतिम सामना पाहतो. ज्यानंतर आपण सेकंड राऊंडच्या क्लासेसला सुरुवात करणार आहोत. आता या पुढील सामना असेल तो म्हणजेच जनवान नितलस आणि त्यांच्या विरोधामध्ये गौदई चॅम्पियन वाकडी या दोन संघादरम्यान टॉस इथे केलं जाईल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जरूर उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये जात आहोत आणि इथून टॉस करून घेतोय. अश्विनजी बोपी यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा टॉस इथे करून घ्यायचा आहे.
4 ओव्हरची मॅच राहील. 4 गोलंदाज वापरायचे आहेत. रेग्युलर नियमावली जी आपण पहिल्या सदरामध्ये आणि पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यांमध्ये जी फॉलो केली तीच नियमावली असेल. टॉस वाकडीच्या बाजूने लागलाय आणि निर्णय त्यांनी स्वीकारलेले आहे ते म्हणजेच नाही नाही इथे सांगावं लागेल. हा ठीक. गोलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. साहिल खानावकर, अरे बापरे, काल सकाळी 5 वाजता वरात आलेले आहे आणि आता आपण पाहतो मैदानामध्ये तो तयार झालाय खेळण्यासाठी. क्या बात आहे बा. नीरज आता प्रेरित होईल या गोष्टीपासून. वी आर रेडी. उद्यासाठी आम्ही तयार आहोत. मासकडे आपण जाऊ. फटका चांगला खेळलाय. सुरुवात 4 सह साहिल खानावकरचा ट्रेडमार्क स्ट्रोक. साहिल सुरुवात केलेल्या. ओ आप ट्रॅकर उडवलाय स्क्वेअर लेग मधून. बॉल सीमा पार. सारंगसाठी षटकार. मी ठरवलंय माझ्या मनाची खूप नेपाळ्यांचा मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही प्रूफ. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. अरे खात जबरदस्त फलंदाजी. पॉवर कॅपिटलाइज करायचं मनसोबा आणि पॉवर पूर्णपणे आता इथे आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये लढाई लढत असताना बॅटिंग करत असताना आपला क्लास दाखवतो. सुपर बॅटिंग. आता बॅक टू बॅक अजून एक आपण मोठा फटका बघितलाय. रिसेंट षटकार त्यानंतर आता चौकार 14 वरती जाऊन पोहोचतोय. पाठलाग आपण जर पाहिलं तर 73 धावांचा आहे. साहिल खानावकर चांगली बॅटिंग. 466.67च्या स्ट्राईक रेटनं आपण त्याला बॅटिंग करताना पाहतो सध्या. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ त्यानं जरूर सांघिक आणि वैयक्तिक केलेला आहे. राजभाई ग्रो. जास्त उत्सुकता कुणाला असेल नाईट स्पर्धेची तर राजभाई यांना होती. त्याबद्दल त्यांचा मी जरूर कौतुक करू. नीरज यांचं आताच आपण पाहिलं की सोन्यान पिवलं झालेलं आहे आणि तरी ते म्हणजे नीरज मी म्हणेन की साहिलला जोड आहे. क्या बात आहे. यावेळेला पहा चांगला चेंडू. इलिगेशन भरलेली गोलंदाजी. राजाराणी घोट ज्यावेळेला या मैदानावरती येतो ना त्यांचा हरवलेला फॉर्म त्यांना मिळतो. हे या मैदानाचं रहस्य राहिलं त्यांच्यासाठी. त्यामुळं कुठलाही गट असू दे कधी आम्ही तयार आहोत. काल त्यांचा थोडासा इश्यू होता त्यामुळे कालच्या पूलमध्ये त्यांना जमलं नाही. परंतु त्यांनी म्हटलं की आता मोठा असेल छोटा असेल तू सांग आम्ही येऊ. आणि ते आलेत या मैदानावरती आणि पहिला आपला काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आता इथून बॉलिंगची जिम्मेदारी आहे सुनील साळुंके. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चान्स आहे का? फिल्डर पोचतील का? पाठलाग होतोय बॉलचा. ओ वॉट अ फील्ड अँड वॉट अ कंट्रोल. कॉन्ट्रोवर्सीला सलाम. अगदी आपण पाहिलं लास्ट मोमेंट पर्यंत आपण पाहिलं की रोप जवळ बॉडीचा बॅलन्स मेंटेन ठेवत फिल्डिंगची विवरचना सजवली आहे शॉर्ट लेगच्या फिल्डरनं. जबरदस्त फिल्डिंग. टप्पा पडला बॉल. एका टप्प्यानं बॉल वरती आला त्यानंतर पहा बॉलला थांबवलं. जम घेतली आणि थ्रो झाला एकाच ऍक्शनला. हाल्फ हेलिकॉप्टर गोफनी सारखी बॅट फिरवली आहे साहिल खानावकर आणि साहिल खानावकरच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. काय फलंदाजी पहा. थोडासा बॅकफुटला गेला होता. बॉडीचा वेट पायांवरती ट्रान्सफर त्यानंतर हेलिकॉप्टर लुक दिला आणि स्ट्रोक एक्झिक्यूट लॉंग ऑनला वाऱ्याशी वार्ता करत आकाश मार्गाने संचार करत बॉल आपण पाहिला की सीमा पार पलीकडे. रन देखील आल्यात. धावांची रणधुमाली. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा जिकडे 0 गड्याचा मोबदला आहे. 24 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी.
धावांची आवश्यकता. मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते एक जबरदस्त मोड वरती. 22ला एकही गडी बाद नाहीये. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकेंडला फलंदाज असते यार उजव्या हाताने खेळण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच बॉलिंग मार्फर आता पाहायला मिळेल. इथून टीम घोटच्या माध्यमातून बॉलिंग करण्यासाठी आलाय. आज त्यांनी सांगितलं की संघामध्ये परत नाहीये, सो इथे जबाबदारी जी आहे ती दुसऱ्या ओव्हरची संदेश वरती दिलेली आहे. फटका फसलाय. फिल्डर पाठलाग करतोय बॉलचा. वॅकेंट एरिया तिकडे आणि बॉल आपण पाहिला फिल्डर पासून थोडासा वाईड राहिला, त्यामुळे बॉल अडकवणं याशिवाय पर्यायी मार्गच उरला नाही आणि फिल्डिंग करण्यासाठी त्यानं मात्र जरूर दिलेला हा चांगला मनसोबा आपण बघितला. संघाची धावसंख्या ज्यामध्ये आपल्याला जरूर आता इथून अपग्रेड झालेली धावसंख्या पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच टोटल वरती आता इथून लागलेला आहेत 24 डाव. अतिशय सुंदर धावांचा पाठला करायचा. हाफ ट्रॅकर हॅमर फिल्डर आहेत फाईनला. वेल जज कॅच. अच्छा ओके ओके प्रेक्षक आहेत ते नाही, इतक्या वेगाने आले असं वाटलं की ते फिल्डर आहेत. सोनं आय थिंक. आणि षटकार आपण बघितलाय. अपरकट डिलाइट फटका गॅप मधून बॉल. अनदर वन लॉंग चेस फिल्डरला आणि बॉल सीमा पार. बॅटिंग धावांचा पाठलाग करत असताना कुठल्याही प्रकारची काटकसर सध्या तरी सोडत नाहीयेत बॅटिंग करताना. आणि स्पेशली नॉट ओनली साईल बट ऑल्सो प्रथमेशची बरंच आता 3ला 12 खेळतोय. समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत यावेळेला. मिड विकेट मध्ये पाठलाग करतात बॉलचा. दुसऱ्या टप्प्यानंतर कलेक्शन पैकी मुख्य एंडला विकेट किपर येऊन बॉलला कलेक्ट करतात. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर जरूर या बॉलवरती आपल्याला एक सिंगल पाहायला मिळतंय. 35 धावा संख्या टोटल वरती 0 गडाचा मोबदला. 20 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. 6ला 22 साहिलच्या खात्यामध्ये. 4ला 13 प्रथमेशने बनवलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हरऑल अँगल आहे फिरून खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग फटका. पाठलाग बॉलचा करण्यासाठी फिल्डर तिकडे प्रयत्न करतायत बट विजय होतोय त्या रेस मध्ये चेंडूचा. आणि एका टप्प्यानं बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार आलाय. ट्रेंड बदलला आता सगळ्यांना रोज मिळते. कोणी दारूचे शौकीन आहेत तर कोणी आपण पाहतोय की कशाचे. त्यामध्ये आता जरूर आपल्याला पाहायला मिळेल सुशांत. नवीन नाव सुपरमॅन. आम्ही तर वेगळंच नाव ठेवलं होतं. हो बॅकफुटला जाऊन खेळले फिल्डर आहेत. आणि आता मात्र फटका फसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये काम तमाम. वेल जज कॅच. पहिला धक्का 39 मध्ये जिथे आघाडीची जोडी आणि महत्वाचा फलंदाज साहिल खानावकरचा डाव संपलाय. ला 1 विकेट आता पडलेली पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ आपण जर पाहिला तिथे संपलेला 19.1 सरासरीनं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी पूर्णपणे आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आलाय. क्षितिज KSHITAJ क्षितिज
विघ्नेश वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनीशी आपण पाहतोय आज आमच्यासोबत जॉईन झालेले चौक मधलं नाव आहे आणि चौक मधली नावं घेतली ना शुभम आम्हाला मग बरीच नावं आठवतात लटकवलेली. मी तुम्हाला आठवा बॅटनं जबरदस्त फटका गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेग सीमारेषा पार 4 रन. चेक चेक. या वेळेला पहा हा चेंडू चांगला आहे मध्यम गतीनं स्लोवर ओव्हरआर्म ऍक्शन बॉल रिलीज करताना आपण खेळाडूला बघितलं तिथे धावांचा पाठलाग करत असताना 17 ला 30 ची आवश्यकता आहे. इथे आलेला हा चेंडू आपण पाहतोय की जरूर निर्धाव बॉल आपण मधोमध्ये जरूर पाहिलेला 16 ला 29 धावांची गरज आहे. हा चालेल सेकंड राऊंड आता आपण सुरू केल्यानंतर तसंही शांत ठेवतो. आता वेळ चाललेली आणि आपल्याला कव्हर देखील करायचे. सो डीजे फक्त आपण ओव्हर झाल्यानंतर वाजूया. फक्त संगीत थोडं असं ऐकवा की प्रेक्षक मनोरंजन करतील. तसं तुम्ही चांगलं काम करताय. वाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त 1 धाव एका धावेसह टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती 44. 16 चेंडू 45 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. ओ चांगला चेंडू होता लेग स्लिप वरून डायरेक्ट हिट. बॅकअपला आहेत सुनीलकडे मी म्हणेन की एक चतुर चालाक कॅप्टन आहे तो आणि त्याच्याकडे आपण पाहिलं की सातत्यानं प्लॅन बी म्हणजे अगदी आपण जर पाहिलं ना प्लॅनच्या पुढचा प्लॅन त्याच्याकडे अवेलेबल असतो असा खेळाडू आहे. एखादा प्लॅन फसला तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्लॅन तो अवेलेबल ठेवतो. एक मास्टर माइंड कॅप्टन आहे. आता आपण जर पाहिलं गावदेवी घोट या संघामधून देखील तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मग संदेश असेल सुनील असेल रिसेंट वारदोलीचा जाणता राजा चषक आणि त्या चषकामध्ये आपण पाहिलं की कधी चॅम्पियन टायटल त्यांनी जिंकलं. बॅकफुटला जाऊन पंच केला फटका दमदार आहे आणि धावा रुबाबदार आहेत. आलाय षटकार. सुपर फलंदाजी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज बॅटिंग करत असताना आपण पाहतो म्हणजेच क्षितिज आणि क्षितिजचा हा क्षितिज भरारीचा फटका. बाळाचं कौतुक करावं लागेल. जवळपास तिसरी रात्र आणि तो मी म्हणेन की 2च्या नंतर घरी जातो. मधला बरोबर ओ व्हॉट अ शॉट हाफ ट्रॅकर आणि बॉल जय श्रीराम चषकाच्या मुख्य कटआउटला धडकतोय. सहारनसाठी दणदणीत षटकार. क्या बात आहे. काय आपण पाहतोय पास इथे जरूर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. येस अजूनही आपण जर पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल राऊंड अँगल हाफ ट्रॅकर त्यानंतर बॉल अगदी जबरदस्त पद्धतीनं पिक केला. पिकअप स्ट्रोक मिड विकेट मध्ये आपण 6 रन्स बघितल्या. षटकारानं चित्र बदललं. एकूण धावसंख्या 57. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच पूर्णपणे आपण पाहतोय की आता इथून मात्र सोपी बनवण्यासाठी बॅटिंग नावडेशी. ओ अजून एक क्षितिज आणि क्षितिजचा बॅक टू बॅक रो मधला दुसरा षटकार. तिसरा क्या बात आहे. कन्सिक्युटिव्ह 3 सिक्सेस. क्या बात आहे. काय फलंदाजी पा अफलातून फलंदाजी लाजवाब स्ट्रोक्स. आणि तीनही चेंडू आपण अगदी पाहिलं की समसमान होते आणि तेच फटके खेळले त्यानं. एक फटका फक्त इम्प्रुव्हायझिंग बॅकफुटला थोडासा जाऊन आपण त्याचा पाहिला होता.
दुसरा आहे बघ. 63 टोटल. शेवटचे 12 बॉल आणि 10 धावांची गरज. अगदी इझिली या मॅचला आपण पाहिलं की आपल्यापर्यंत इथून जरूर फलंदाजांना आता ओ सोपा खेळाय सामना बॅकफुटला जाऊन. आज गोलंदाजीचा आपण पाहिलं तर कर्दन काळ ठरलाय आणि फडशा फाडल्यात बॅटिंग करत असताना इथे फलंदाज साहिल, त्यानंतर क्षितिज आणि आता आपण पाहतो तो म्हणजेच प्रथमेश. 7ला 21, 300चा स्ट्राईक रेट प्रथमेशचा, 4ला 18, क्षितिज 400च्या स्ट्राईक रेटचं, 400 प्लस आहे. सो बॅटिंग भरपूर चांगली आणि मोठ्या फटक्यांशिवाय वेगळी भाषाच बोलली गेली नाहीये. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओ फिनिश करायचं आहे आणि फिनिशिंग टच द्यायचा आहे, हेच ठरवलं होतं आणि ते केलं इथे. आणि इथून आपण पाहतोय हा सामना जो आहे तो एक तर्फी जिंकलाय यंगस्टार नावडेच्या टीमनं. मॅन ऑफ द मॅच नामांकन देणार आहोत आपण. आम्ही इथून